birthday to you. Happy birthday dear Dilpari. Happy birthday to you. चला तर मैत्रिणींनो, पुन्हा मी तुमचं माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. चला तर आज माझा भाऊ, दादा, वहिनी आणि माझा भाचा, माझी भाची दोघी जण आलेले, 4 जण आलेले आहेत आज. कारण परीचा बर्थडे होता. आणि खरं सांगू का, म्हणजे परीच्या मामाची एक गोष्ट, परीच्या बर्थडेच्या दिवशी किती जर त्याला उशीर झाला, कितीही कामं जर राहिली, तरी तो रात्री 11ला का त्याला यायचं असेल ना तिच्या बर्थडेला, तरी तो येतो म्हणजे येतो. आणि तर म्हणजे परीचे एवढे लाड केलेत ना भावाने, तिच्या मामाने, तर म्हणजे प्रमाणाच्या बाहेर लाड केले. दोघींचे कसे लाड केले. आणि त्याला सुद्धा खूप आवडत असते. पण म्हटलं चला आता आपल्या आवडत्या छान मस्त छोटीशी लाडूबाई माझी, तिचा बर्थडे होता, चला म्हटलं आता छोटंसं बर्थडे सेलिब्रेशन करतो. काही कुणाला वगैरे बोलवलं नाही. आम्ही फक्त घरातल्या घरात बर्थडे सेलिब्रेट केला आणि बाहेर गेलो, जेवण वगैरे केलं. आणि छान दादाने सुद्धा, माझ्या भावाने परीला खूप छान मस्त गिफ्ट वगैरे घेतलं. पण झालं असं ना की संध्याकाळी एकदम घाई झाली. म्हटलं येतो की नाही येतो असं, आणि गाडीवर होता तो फोन पण दिसून नव्हता करत. मग अचानक सगळ्या गोष्टी झाल्या आणि आला तो, वहिनी आली, माझं दोघं भाची आले आणि छान मस्त बर्थडे सेलिब्रेशन केलं आम्ही. आणि माझ्या भावाचं एक गोष्ट आहे, जरी तो त्याचं लग्न झालं किंवा त्याला मुलं झाले, पण तरी माझ्यावर तर माझ्या मुलींवरचं प्रेम त्याचं कधीच कमी झालेलं नाही. आणि तो नेहमी मला, म्हणजे आज मला वडील नाही ना, वडील नसताना सुद्धा माझा भाऊ माझी एवढे लाड करतो ना, वडिलांपेक्षा म्हणजे जास्त लाड करतो. कारण मला आजपर्यंत कधीच असं जाणवलं नाही की मला वडील पाहिजे होते असं. माझ्या भावाने, माझे ताई, दादा, माझे 4 भाऊ जेवढे आहेत ना, ते सगळेजण सगळ्यांनी माझे खूप लाड केलेले आहेत खरं तर. पण चला आज परीसाठी मामा नक्कीच आला. म्हटलं चला तर आता आमचं फायनली जेवण झालेलं आहे. खूप छान मस्त टेस्टी जेवण या ठिकाणी होतं. तुम्ही सुद्धा इथे येऊ शकतात. इतक्या छान भाज्या सुद्धा इतक्या मस्त होत्या ना. आणि सगळं जेवण अगदी पोटभर जेवण आम्ही केलं, माझा भाऊ, माझी वहिनी, मी. आम्ही सगळे खूप म्हणजे आनंदी होतो. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला एक तुम्हाला सांगायचं आहे, काही लोकांना आहे ना खटकतं, व्हिडिओ वगैरे बनवतात असं येते ते. पण मी खरं सांगू का, मला माझ्या फॅमिलीचा फुल सपोर्ट आहे. माझा नवरा, माझा भाऊ, आणि मेन गोष्ट म्हणजे माझं जे कुटुंब आहे सासरचं, त्यांना ते सगळे माझे व्हिडिओ बघतात आणि त्यांना खूप आवडतं माझे व्हिडिओ बघायला. आणि मेन गोष्ट म्हणजे आम्ही जे करू ना ते चांगलंच करू, आम्ही वाईट अजिबात करणार नाही. कारण राहतात ना काही लोकांना, आपण जर थोडं काहीतरी चांगलं केलं का लगेच त्यांच्या पोटात वगैरे दुखतं असं राहतं. पण आम्ही असं अजिबात विचार करत नाही कोण काय म्हणतं काय नाही. मी एक कोणतीही गोष्ट करताना पहिले मी एक सून आहे. माझं एवढं मोठं कुटुंब आहे ना, माझं म्हणजे एकदम माझं कुटुंब जर बघितलं ना कधीतरी मी तुम्हाला शेअर करेलच. मला माझ्या कुटुंबावर खरंच खूप गर्व आहे. कारण माझ्या फॅमिलीला सगळ्यांना माहिती आहे आमची सून जे करेल ते चांगलंच करेल, आमचं नाव अजिबात खराब करणार नाही. पण काही लोकांना सवय असते, कोणीतरी काहीतरी चांगलं करतं, काहीतरी टोमणं मारायचं किंवा काय. आणि मला अजिबात काही कोणाचा फरक पडत नाही, मला कोण काय बोलतं वगैरे असं. मला माझी फॅमिली मला सपोर्ट करते, हेच माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. आणि प्रत्येक फॅमिलीने एक सुनेला, आपल्या बायकोला, आपल्या बहिणीला सपोर्ट केला पाहिजे. आणि खरंच मला माझा भाऊ, माझा नवरा, माझी सासू सासरे सगळ्यांचा मला खूप सपोर्ट आहे. आणि त्यांनाही माहिती आहे आमची सून जे करेल ते चांगलंच करेल. म्हणून मी कधी कोणत्या गोष्टी डिमोटिवेट अजिबात होत नाही. तुम्ही सुद्धा सांगते कोणी काय बोललं म्हणून तर आपण डिमोटिवेट व्हायचं असं अजिबात राहत नाही. आणि मी खरं सांगते, मी कधीच कोणाच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही, मी इग्नोर करते. हां, जर कोणी आपल्याला तोंडावर बोललं किंवा काय हे केलं मग त्याला मी अजिबात सोडत नाही. असा माझा स्वभाव आहे. मला चुकीच्या गोष्टी अजिबात आवडत नाही. आणि खरं सांगू का, आपल्याला कोणी काय बोललं म्हणून आपण डिमोटिवेट व्हायचं आहे असं अजिबात करायचं नाही. उलट माझा एक स्वभाव आहे, मला जर कोणी काहीतरी डिमोटिवेट करण्याचा प्रयत्न केला किंवा काय, उलट मी नव्याने अजून चांगली सुरुवात करते. आणि अजून नवीन काही मला चांगलं दाखवता येईल, चांगलं कंटेंट मला वापरता येईल, मी अशी गोष्ट करत असते. पण चला असो, जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि स्किप न करता तुम्ही व्हिडिओ सगळ्यांनी बघायचा आहे. चलो आज इथेच थांबूया. बाय.